रूप पाहता संसाराच्या आम्ही
संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषमधून सांडिले. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषमधून सांडिले. ब्रह्मपुरीवास करणे अखंड ब्रह्मपुरीवास करणे अखंड न देखे तोंड विठाळाचे. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषमधून सांडिले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषमधून सांडिले. ढोपाळ संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषमधून सांडिले. सेवेसाठी आपण घेतलेला जगद्गुरू तुकोबारायांचा असून या अभंगद्वारा संसाराचंही वर्णन केलेलं आहे महाराज. आणि संसाराचं स्वरूप कळवून घेऊन ज्यानं सद्गुरू सेवा ईश्वर सेवा करून घेऊन मोक्षे पदापत्र जो प्राप्त झाला आहे त्याचंही वर्णन याचे थोडं केलेलं आहे महाराज. हा अभंगाचं प्रयोजन सर्वांना माहिती आहे. आपले सर्वांचे स्नेही म्हणा वारकरी संप्रदायाचे महान श्रेष्ठ सेवाधारी नामदेव महाराज त्यांचं हे 12 आहे. आणि त्याने आपल्या सुळंबीत सेवा झाली आणि तिथंच मला बोललेत परवा दिवशीच जायच्या आदल्या दिवशी या अभंगावर तुमच्याकडनं मला चिंतन ऐकायचं म्हणून अभंग घेतात. काय आपल्या वेदांतशास्त्राला वारकरी संप्रदायाला प्रसंगानुसार वेडवाकडं असू नये बोलणं अत्यंतिक गरजेचं. आता बसत असला तर बसवून घेऊया त्याच्यात. म्हणजे आजचं 12 जे आहे ना त्या संबंधानं थोडंसं काहीतरी बोलावं लागतं. आणि त्यांच्यात एक मनोगत होतं आणि ते जर आज ध्यान जरी नसले तरी स्वरूपानं म्हणा त्यांच्या ह्याच्यातनं म्हणा ते तुमच्या आमच्यात आज ऐकतच महाराज. असो संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसार म्हणजेच परत माझं अगोदर काय करणं त्यांची गरजेचं आहे महाराज. आणि संसाराचं जोपर्यंत आपल्याला स्वरूप कळत नाही महाराज तोपर्यंत त्याचा त्याग होत नाही महाराज. आणि आपल्या परमार्थ क्षेत्रात साधकाच्या पेक्षा त्यागाला अत्यंतिक महत्त्व आहे महाराज. त्याग जर नाही झाला तर पुढचा अभ्यासाचा प्रवास होत नाही महाराज. पण आमचं गायगुलीसारखं आहे महाराज. घर घेऊनच पाठीमागलं जातं पाठीवर.
त्याच्यामुळं आपला अभ्यास करून देखील महाराज पुढचा प्रवास होत नाही महाराज. मग महाराज त्या कधी होतो, त्या वस्तूचं यथार्थ स्वरूप कळालं तर महाराज. टाक म्हणायची काय गरज नाही महाराज. जन्माला यायचं नाही मरायचं, जन्माला यायचं मरायचं, याचं नाव काय संसार आहे महाराज. संसार म्हणजे तुमचा आमचा बायका पोरांचा संसार हा संसार नाही इथं घेतलेला. ते एक प्रारब्ध आहे महाराज, तो व्यवहार आहे महाराज. पण जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माने यायचं आणि मरायचं, उपजनाने पुढं काय साचची जी मानणे, तया नाव अहम संसार म्हटले. संसाराची ज्ञानोबारांनी व्याख्या केली, सगळे संतांनी व्याख्या केली. संसाराचं मूळच आहे महाराज दुःख बांधवडी. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार कोठे नाही, पण आपण सुखाचा विचार तिथंच करायला पाहिजे. जिथं सुखाचा विचार करायचा ती जागा आपली महाराज चुकली आहे. आणि चुकली या फेरापडी महाराज. म्हणून यथार्थ जागा जर आपल्याला कळवून घ्यायची असेल तर थोडासा अधिकार आपल्याकडे असणं अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. कारण का मनुष्याच्या जन्माला आलो तोच संसार आहे महाराज. जन्माला आल्यावर काय काय आहे, गर्भात काय काय, तर ते सांगायची काय गरज नाही. आल्यानंतर किती किती महाराज आपली कौतुक होते ती जेचं त्याला माहिती आहे, सांगू नका इथं. बरं आहे एवढं वाटतंय, बरं आहे म्हणतंय, पण खरं बरं नाही. कारण का बरं जेथे आता ते बरं पाहिना झालं आणि नको तिथं बरं म्हणजे फजितीचंच बरं पाहतं महाराज. हेच आपलं वर्म चुकलं आहे महाराज. आणि म्हणून संसारात सुख उडकणं शोधणं म्हणजे हाच एक पहिला मूर्खपणा आहे. कारण का दुःखाला कारण शरीर आहे, दुःखाला कारण शरीर आहे, शरीराला कारण पाप पुण्य म्हणजे धर्माधर्म, धर्माला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूला कारण भेदज्ञान, आणि भेदज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान महाराज. सगळ्या ह्या तुमच्या संसाराला दुःखाला जर कारण काय असेल तर स्वस्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. त्या अज्ञानाचा जोपर्यंत आपण शोध घेत नाही महाराज, कारण का आपण कार्यात कुठंतरी उलतापालती करतो. आपला प्रयत्न जो चालला आहे तो कार्यात आहे का कारणाकडे जातो आहे. पण कारणाकडे जातो त्याला साधक म्हणायला काय हरकत नाही, आणि कार्याकारणं अतीत झाल्या त्याला सिद्ध म्हणायला काय हरकत नाही महाराज. पण आपली जीवाची जी धडपड चालली आहे, प्रत्येक जीवाला सुख पाहिजे आणि दुःख नको. कुणालाही महाराज, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत महाराज सर्वांची ही एक इच्छा आहे, आणि या इच्छेत कुणालाही वाद घालायची काय गरज नाही महाराज. पण आपल्याला या दुःखाचं कारण काय ते कळलेलं नाही, आणि सुख म्हणजे नेमकं काय कळलेलं नाही महाराज. आणि त्याच्यामुळं महाराज आपण सगळा व्यवहार करून देखील महाराज
आपल्या पाठीमागं दुःख गेलेलं नाही आणि सुखाचं अजून आपल्याला आता मिळते सुख ते आभाशी काय महाराज, खरं सुख नाही. सुख आहे नाही असं नाही महाराज, त्यात सुख नसतंच तर टाका म्हणायची गरज म्हणजे घेतलं नसतं महाराज, ते घेतलं नसतं महाराज. प्रत्येकाच्या ठिकाणी सुखाची कल्पना आपण केल्याने सुख तेवढ्या कालापुरतं मिळतं महाराज, पण ते सुख कुणाचं आहे माहिती नाही. ते सुख नेमकं त्या विषयाचं आहे का अन्य कोणाचं आहे हेच आपल्याला कळलेलं आहे. आणि ते कळवून देणारं शास्त्र किंवा सद्गुरू आहेत महाराज. ते तुमच्या आमच्या बुद्धीनं कळणं शक्य नाही महाराज, कारण का मनुष्याच्या बुद्धीत जे कळत नाही तेच कळवून देणे शास्त्राचं शास्त्रत्व आहे. आणि शास्त्राचा अनुवाद करणे त्यानंच संत म्हणावं महाराज. वेदाचं मनोगत जो जाणतो, जाणून ज्याने तसा अनुभव घेतला आहे ते जगायला आलात महाराज, तेच या संसारातून तुम्हाला काढू शकतील, इतर कोणी काढू शकणार नाही. मग ते हबप असून देत नाहीतर आणि कोण असू दे महाराज. कारण का जोपर्यंत कार्यकारणभाव कळत नाही महाराज तोपर्यंत महाराज कारणाची निवृत्ती होत नाही, तोपर्यंत कार्याची निवृत्ती होणं शक्य नाही महाराज. आणि सुख जे स्वरूप आहे ते महाराज त्याचं आपल्याला अभिव्यक्ती झाल्याशिवाय किंवा कळल्याशिवाय तिकडं प्रवास होत नाही महाराज. आणि म्हणून याचं ज्ञान देणारे कोण आहेत? संत महात्मे आहेत महाराज. संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे. किती व्यसन आहेत महाराज? सगळी व्यसनच आहेत. किती काय महाराज, तुम्ही उद्या दिवसा काठी विचार केला, आज केवढा केवढा विचार झाला 4 वया तिला ती लिहित नाही म्हणून बरं आहे. पण आपण दुसरा कारखाना काढायला लागला असता महाराज, प्रत्येकाचं लिखाण करायला असतं. तर एक संकल्प गेला की दुसरा तिथे काय सांगितलं आहे, तुम्हाला जर एकाग्रता चित्ताची साधायची असेल तर पहिला संकल्प गेला आहे, दुसरा उठायचा आहे, मधली संधी साधायची. बघा साधतंय काय, साधल तर तो भाग्यवान म्हणायला काय. गुरुजींचे शब्द मी सांगतो, माझे नव्हतं दादा. कारण काय मला इथं माझा बोलायचा अधिकार काय नाही, पण महाराजांनी आम्ही कुठंतरी मांडी बसलो. 1-2 महापुरुषांचं आपल्याला ऐकायला भाग्यानं मिळालं. एक तळासकर महाराजांचं लहानपणापासून, अगदी लहानपणापासून, म्हणजे त्यांचा विवाह व्हायच्या अगोदर. आणि गुरुजींचं तरी काय मला सातत्यानं जवळजवळ 20 वर्ष तरी त्यांचा सहवास भेटला, म्हणजे पुढ्यात ऐकायला मिळालं, घरात बसून ऐकायला मिळालं. तळाशीत आपण केला एक पाठ विचारसागराचा, आणि तिथनं पुढं आमच्या इथं विचारसागर आणि वृत्तीप्रभागाचं रहस्य सांगतो म्हणले. आणि जाता जाता निघून म्हणजे सांगायचं काय महाराज, त्यांच्या मुखातनं जे काय महाराज बसून आपल्याला श्रवण झालं महाराज, त्याचंच आज तुमच्या पुढ्यात मी म्हणायचं. काय चुकलं तर सांगा, नंतर मात्र सांगा, आता नको. जाता जाता सहजासहजी कळायचं असतं तर शास्त्रानं शंकराचार्यांनी त्या काळात अनुबंध चतुष्टय लिहिलंच नसतं महाराज. म्हणून परमार्थ क्षेत्रात अनुबंध चतुष्टयाला अधिकाराला अत्यंतिक महत्त्व दिलं आहे. आणि प्रत्येक साधकानं लोकाकडं बघण्यापेक्षा माझा कायाचा अधिकार आहे. 3 दोष आहेत आपल्याकडे महाराज. मलदोष आहे, आवरण दोष आहे, विक्षेप दोष आहे. आपण कर्म करतोच, कर्म म्हणजे शेतातलं नव्हे, त्या कर्माचा काय तुमचा इकडे उपयोग होत नाही महाराज. परमार्थ क्षेत्रात तुमचं जेवढं काय तीर्थव्रत काय भजन पूजन जेवढं काय वारी हे जे काय असेल कर्म निष्काम झालं तर महाराज चित्तशुद्धी होते, म्हणजे मलदोष जातो. हे शास्त्र आहे महाराज. निष्काम उपासना झाली तरच विक्षेप दोष जातो महाराज. मलदोषाचं असं हेच आहे, स्वरूपच आहे महाराज. करून ते करतंय, खाऊन ते खातंय, पिऊन ते पितंय, जाऊन तिकडं जातंय महाराज. बोलू नये ते बोलतंय महाराज.
त्यालाच मलदोष म्हटले महाराज. निष्काम कर्म जर झालं तर हळूहळू शीतल होतो, कमी येतो महाराज. उपासनेनं आसक्ती कमी होते महाराज. किती मिळवलं तर आपण सुखी होऊ. पण उपासनेतनं का महाराज आसक्ती कमी होते. तर उपासनेनं जरा तुम्हाला ईश्वर भाव प्राप्त झाला तर विषयाचं चित्त महाराज तुम्हाला आलंबन जात निघून जातं महाराज. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन. त्या ह्याच्यात महाराज ईश्वराची एकदा तुमची अभिव्यक्ती झाली ना, विषयावरील रुची कमी होते महाराज. आणि हळूहळू भक्तीद्वारा महाराज संतांचा समगम आणि शास्त्राचं थोडं अपात्रता श्रवण कसं होतं आहे महाराज. आणि त्याद्वारा पहिला पाया जर कुठला असतो तर विवेकाचा पायरा आहे महाराज. आपल्या जीवनात मग तो पारमार्थिक क्षेत्रात असो किंवा व्यावहारिक क्षेत्रात असो महाराज, विवेक जागा होणं अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. 4-5 दिवसाचं प्रवचन चाललं आहे त्या मजरे वडगावला. काशीखंड आलेले ते महाराज आहेत. 85 वर्षाचे आहेत, ब्रह्मचारी आहेत. शंकराचार्याच्या पीठांचे ते महापुरुष आहेत महाराज. त्याने सगळा आपला हाच विचार मांडलेला आहे. संपूर्ण दादा त्याच्यात विचारसागरने प्रतिपदाकडे येऊन गेला आहे. दुसरीकडे ते गेलेलेच नाहीत महाराज. त्याने अत्यंतिक पहिला विवेकाला महत्त्व दिले. का महाराज. तर विवेकातच तुमचं महाराज पृथक्करण आत्मा आणि अनात्मा याचा खरा विचार जर कुठं होत असेल तर पहिला विवेकातच होतो. सत्य काय मिथ्या काय, खरं काय खोटं काय, हे सगळं विवेकात एकदा झालं. तुमची विवेक जागृती झाली ना की तुमच्या पाठीमागं वैराग्य लागत येतं महाराज. वीस रांधलिया जेवणारा ताटची, अरे बाबा बस की घास बरं का, आणि मग तुला तृप्ती होईल. तृप्ती व्हायला जगलो तर त्याच्यात कळलंय महाराज. तैशे संसाराया जाणीजे अन्यथा ते घातले वैराग्य दौडिता पाठीमागे महाराज. आणि तिथं आपल्याला लक्षात येत नाही महाराज. पण सारखं या संसाराचं वस्तूचं पदार्थाचं बदलणं, परिवर्तन होणं, नाशाकडे जाणं याचा आपण पाळण्यात असंच होतो. बदललं आहे का बदललं आहे असं वाटत नाही. क्षणाक्षणाला याचा बदल आहे मला. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती पाहे तोची धन्य म्हटले महाराज. एकनाथ महाराजांनी दिलेलं आहे. एका तासात कोटी वेळा सृष्टीचा बदल होतो महाराज. पण आपल्याला कळलं नाही महाराज. तेच शरीर आहे असं वाटतं. सादृश्य दोष आहे त्याच्यासारखं आहे ते नाही. बदल नाही महाराज. नाहीतर आज टोपीने जरी गोलगोल झाला असता असाच घेऊन यायला पाहिजे होतं ना. हां मग आता मान वाकडी का वालेली, उबाड का बदललं आहे. आणि एक दिवस कुठं जाणार, एक दिवस नाशाकडं जाणार आहे महाराज. कारण का हे नाशिवंतच आहे महाराज. हा देह नाशिवंत
विवेकात कळतं महाराज, विषय टाक म्हणायची काय गरज नाही. त्याच्या पाठोपाठ शम दम श्रद्धा परम तितिक्षा समाधान आणि मुमुक्षुत्व प्राप्त होतं महाराज. आणि मुमुक्षुत्व प्राप्त होणं हे वारकऱ्याचं परम भाग्य आहे. शंकराचार्याने 3 गोष्टी दुर्मिळ सांगितल्या महाराज. मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे, कारण का आज आपण मनुष्य देहाला आलो आहे, पण परत याच मनुष्य देहाला येईल. मागूत याची जन्म पावशी भोगिले सुख दुःख जाणशी हे तो न घडे रे. पुढे काय म्हटलं आहे, प्रयत्न करून देखील आपल्याला मिळेलच नाही महाराज. पाप पुण्य दोन्ही समान एक त्याच्यातलं आहे महाराज, ते आपल्याकडं होऊ शकत नाही. आपण काहीतरी पुण्य करायला जातो आणि होते ते सगळं पाप. कुठंतरी पाप करायला गेलं तरी बी पुण्य होतं आहे महाराज. आणि ते सगळं महाराज कसं आहे, दृष्ट नाही. कर्मावरनं तुमच्या भोगावरनं ते कळतं. बरोबर आहे ना काय, भोगावरनं ते कळतं. तू काय दिवं लावून आला आहेस ते. असं त्या अधिक महाराज कुठली वासना तुम्हाला कुठे घेऊन जाईल ही सांगता येणार नाही महाराज. कुठं महाराज त्या महाराजांचा शिष्य होता, जातीचा चांभार होता, पण महाराजांनी जाता आता माझा एक 4 दिवस महिनाभर जोडा घालावा, 1 वर्षभर, आणि मरून जावा म्हणून शिवला सुंदरतेनं जोडा. महाराजांचं काय ठरलेलं होतं, महाराज आहे शरीराचं हे तुमच्या आमच्या ह्याच्यात नाही महाराज. किती जरी आपण बोलत बसलो, किती जरी केलं तरी आज आपण इथं काय आहे, पराधीन आहे. संतांनी म्हणावं ते तुकोबारांनी ज्ञानोबारांनी आम्ही जातो आमच्या, आमचा अधिकार नाही महाराज. ज्यावेळी जायचं त्यावेळी जावावंच लागणार आहे. असं कसं झालं होतं नाही, ते घेऊन आलेलं आहे. व्हायचं काय, बरोबर आहे ना काय, आपण जाण्याचं तिकीट घेऊनच आलो आहे. फक्त त्याला ते उपादान कारण आहे, मग निमित्त कारण कोण होईल. उपादानाचा नाश झाला ना कार्य राहू शकत, मग ते गाडीला थडकल, नाहीतर आणि कुठंतरी जाईल आणि कुठंतरी जाईल महाराज. असं ते महाराजांना शंका लागलेलं होता, अशी ठेवलेली होती माणसं बसतो निमित्त, निदान डोळ्यांतरी बघून द्यात म्हणजे समाधान होईल. आणि त्यांची दृष्टी होती त्या दिवळीतच नेऊन ठेवलं. ते जोडा काय केला, एखादी ज्ञानेश्वरी असती तर बरं झालं असतं, गाता असता तर. आता ते जोडा बघितलं आणि तेवढ्यावर हे झालं महाराज. हृदयात सांबार म्हणून जन्माला यावं लागलं. पण पाठीमाली पुण्याही होती म्हणून, म्हणजे केलेलं कर्म कधीही वाया जात नाही, पण वासना ही कुठं घालील त्याचा पत्ता लागत नाही महाराज. वासनेच्या पोटी जन्म घेणे लागले म्हटले. भरताचं तेच झालं महाराज. म्हणजे हा जन्म आपल्या हातात नाही महाराज, हे कठीणच आहे महाराज. मुमुक्षुत्व प्राप्त होणं सगळ्यात कठीण आहे. कारण का, आपण कोणतरी मुमुक्षू व्हावं म्हणजे ईश्वराची सेवा घडावी, संतांची सेवा घडावी आणि हे जन्ममरणातनं निवृत्त व्हावं. ह्यालाच मोक्षाची व्हायला आपली क्रियाच तशी होत नाही, कर्मच तसं होत नाही महाराज. सुरुवातीपासून होणार नाही असं नाही महाराज, पण तशी आपली महाराज हेच होत नाही महाराज. मुमुक्षुत्व सगळ्यात कठीण आहे महाराज. आणि ते जर प्राप्त झालं तर सद्गुरूला हुडकायची काय गरज नाही महाराज. कर्माचे साम्यतेच्या होत ते सद्गुरू भेटे आपैसा म्हटले महाराज. गुरु तुम्हाला हुडकीतील. पिरू पिकला आंबा पिकला का नाही तर रागूला बोलवावं लागत नाही महाराज. का दादा, तर आता भरपूर महाराज परमार्थ चालू आहे, ढिगाण चालू आहे महाराज. गाड्या आता मिळेना झाल्यात आम्हाला जायला, वाहनं एवढी झाल्यात तरी पण आपल्याला मिळेना झाली. म्हणजे एवढी आता ही पळापळ चालू आहे की एवढी टाळकरी असते. म्हणजे टाळकरी आहेत भरपूर, सगळं आहे भरपूर, जेवण आहेत भरपूर, सगळं काय सप्त भरपूर आहेत महाराज. पण मुमुक्षुत्व कठीण आहे, कठीण आहे. लवकरात लवकर कोणतरी महाराज व्हावं वाटतंय, पण सद्गुरूची सेवा करावी, संतांची सेवा करावी. मी कोण आहे जाणून घ्यावं. क्वचित नाही असं येईल नाही महाराज, आहेत आणि असणारी. मला कोणतरी एक दिवस म्हटलं, हो आता महात्मा असणं शक्य नाही. अरे म्हणलं येड्या, महात्मा ज्या क्षणी या भूतलावर जाईल त्यावेळी डुबगया होणार.
अधिक नाही तर आम्हाला मान्य आहे, पण तुझ्या दृष्टीचा तो विषय नाही म्हणून तू बोलू नको. कारण का महात्मा बघण्याची, संत भेटण्याची, पाहण्याची दृष्टी वेगळी आहे महाराज. या चर्मचक्षुचा तो विषयच नाही महाराज. तो संतांचा महिमा जाणीते ते संत महाराज, इतरला दुर्लभ गती महाराज. आम्हाला त्याचं काय असेल तेच दिसते महाराज, ते बघू नको. संतांनी ते बघितलेलं नाही महाराज. उपाधी माझे चैतन्याचे सर्व गत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते महाराज. व्यवहार त्यांचा चालत असतो, चालणार महाराज. त्या व्यवहाराचा त्यांचा काय संबंध नाही महाराज. पण संत भेटतील, पण कळलं कठीण आहे महाराज. आणि जोपर्यंत कळत नाही महाराज, तोपर्यंत हेची माझी हित करीती सकळ श्रद्धा बसत नाही महाराज, विश्वास बसत नाही. आणि विश्वास असला तर श्रद्धा बसते. बघा कसं बनायचं आहे. विश्वास असला तरच त्याचे माझे हित. काय बदल असला तर मागणं बघूया जरासं. पण अगोदर त्यांच्यावर विश्वास अत्यंतिक महत्त्वाचा आहे. श्रद्धा कर म्हणायची काय गरज नाही महाराज. विश्वास जर नसत तर श्रद्धा डळमळीत होते महाराज. आणि श्रद्धा असेल तरच पुढचं कार्य होतं महाराज. म्हणून संत भेटणं कठीणच आहे महाराज. साधकावस्था मिळणं कठीण आहे. पण जर पूर्व अधिकार असेल महाराज, तर आजही असे व्यवहार काही चालू आहेत महाराज. आणि इथनं पुढंही चालणारच. मग ते कलियुग असून देत, कारण का कलियुगानं कुठं याला धक्का लागलेला नाही महाराज. पण कमी प्रमाणात येईल थोडं, पण साधनही तशी सोपी दिली आहे ना. त्या काळात 10,000 वर्षे तपश्चर्या राहिले. आता नामस्मरणानं नव्हतं म्हणून सांगितले, म्हणजे दोष निवृत्त होतात. केवळ नामस्मरणानं मोक्ष देखील 8वा प्रकाश वृत्ती प्रभाकरचा, त्याच्यातलं रहस्य उघडून बघा. मी तुम्हाला काढून देतो ते. किशन महाराजांनी सांगितले नामस्मरण आहे साधन म्हणून आहे, साधारण म्हणून आहे. आणि असाधारण जे आहे ते महावाक्य तिथं लिहिले बघा, विशेष रूपानं. म्हणजे जाता केवळ नामस्मरणाची श्रेष्ठत्व आहेच महाराज. सर्वांना घेता येतं, साधारण असाधारण पाप निवृत्त करतं, पण केवळ नामस्मरणानं मोक्ष नाही महाराज असं. पण ही साधनं दिलेच नाही आपल्याला. या साधनावर आरूढ होऊन ज्याने सद्गुरूंनी सांगितलेलं तत्वमसी महावाक्य ऐकलंय, किंवा देव आणि भक्त तुझा नाही विचार, धन्य पुण्य त्याचा झाला, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. विवेक वैरागी समाधी षटक घेऊन जो शरणागती करून गेला आहे, मी कोण आहे, मी नेमकं कोण आहे महाराज, तिथं अजूनही आहे. काल आहेस म्हणून विचारतात, अजून काल आहेस म्हणून. आणि खरोखर त्याने वेदांतशास्त्र जपलाय म्हणायला काय हरकत नाही महाराज. कारण का वेदांताशिवाय तुमची आमची सुटका नाही महाराज. आणि त्यापासूनही काढी ती हित देऊनी वाढवती नाही का, श्रुती पुरवती, श्रुती मातेचंच तुम्हाला ऐकायला पाहिजे महाराज. इतरच ऐकून चालणं, कारण का अरे अज्ञानकृतच बंद आहे. आणि एकमेव साधन काय असेल तर त्याला ज्ञानच आहे. कर्मोपासून नाही तसं नाही महाराज, परंपरे नाही, साक्षात नाहीत महाराज. आणि असा जो अधिकार संपन्न करून गेला आहे महाराज, त्याच्याद्वारे महाराज सद्गुरूंची तळमळ असते हो. आणि मग तू हा देह नाहीस, हा देह आलेला आहे, हा देह जाणार आहे. याचा स्वभाव नाश आहे. त्याचा काय आहे स्वभाव नाश आहे महाराज. हे पंचमहाभूताचं कार्य आहे. तू कार्यकारणा अतीत आहेस महाराज. तू याचा द्रष्टा आहेस महाराज. कारण का या स्थूल देहाचे महाराज व्यवहाराशी संबंध असतो महाराज. ती बहिप्रज्ञा असते महाराज. घटपटादी व्यवहार तो करतो महाराज. त्याचा साक्षी म्हणून तो आहेस महाराज. तुझ्या प्रकाशानंच तो प्रकाशित होतो. म्हणून तो हा देह नाही, हा देह आलेला आहे, हा देह एक दिवस जाणार आहे. देह जाणार, याचा स्वभाव नाश आहे महाराज. त्याच्या आत एक देह आहे महाराज. त्याला काय म्हटले सूक्ष्म देह म्हटले महाराज. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण, अंतकरण
घातले तर 16 होते, मनबुद्धी घातली तर साधन चतुष्टी आपण अंतकरण चतुष्टी मानूया आपण. प्रत्येकाचे वेगवेगळे ते कार्य त्यावरून त्याला दिलेलं आहे महाराज. त्याद्वारा ती वृत्ती कार्य करत असते महाराज. त्याचा महाराज त्याला सूक्ष्म शरीर मानले महाराज, त्याला वासनात्मक देह म्हणले महाराज. तो अनादी कालाचा आहे. तुमच्या आमचे जे काय पाप पुण्याचे संस्कार असतील, मागलं पुढलं काय सुख दुःख काय असेल ते सगळं भांडवल घेऊन तो देह आलेला आहे महाराज. त्याचा आश्रय नाश आहे, त्याचा आश्रय नाश आहे महाराज. आणि या दोन देहाला कारण देह जो आहे तो आधार आहे. त्याचा परता नाश आहे. कारण का ते अज्ञान जे आहे ना, प्रकाश घालवाय अंधकार घालवायचा असेल तर प्रकाशाची अत्यंतिक गरज आहे. अज्ञान निवृत्त करायचं असेल तर ज्ञानाचीच एक तिथं ज्ञानेविन एके ती गुंपी अधिके उरुके म्हटले महाराज. दुरीच्या उर्गा डांगा पाय मिळवता शीनची वावगा. हां, दुरीच्या सापाला बडवाय गेलं किती दिवसांत जाईल? केव्हा जाणार? जाणार नाही, जाणार नाही असं नाही. अरे नाही तर जातो तरी कुठं नाही, येतोय तरी कुठं. जाणार म्हणलं तरी अपत्ती येते महाराज. दुरीचं ज्ञान झालं महाराज तर सर्पाचा अत्यंत अभाव होतो महाराज. जाणार म्हटलं की मग मानावा लागतो तिथं. तेवढ्या काला जरी त्याची मांडली हे सत्ता तर संपला वेदांत महाराज. तिने कालात त्याचा अभावच मानला आहे. कारण का दिसताना देखील तो पदार्थ तिथं सत्य नाही. अगोदर तरी नाहीच नाही, नंतर तरी नाहीच नाही. दिसत्या काला देखील तिथं तो प्रातिभाषिक सत्तेतला तो पदार्थ आहे. व्यावहारिक सत्तेतला तरी नाहीच नाही महाराज. व्यावहारिक सत्तेतला जर पदार्थ प्रातिभाषिक पदार्थ व्यावहारिक सत्तेत जर राहत नाही तर पारमार्थिक सत्तेत सत्ताच कुठं आहे महाराज. त्याला तेवढी तरी सत्ता दिली आहे महाराज, पण तिथं त्याचा अत्यंत कारण का न झाला प्रपंच आहे महाराज. म्हणजे ह्या तीन देहाचा पंचकोशाचा निराश ज्यावेळी होतो महाराज, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कारण का ही कीर्तनाची खरी रीत आहे महाराज. शुद्ध झालो म्हणजे इथं जे अज्ञानाचं जे हे होतं ना ते पूर्ण निघून जातं महाराज. कुठं काशीला जावा, गयेला जावा, अंग धुवून येशीला आणि काहीतरी तिथं तीर्थ घेऊन येशीला, पण हाय तेच झोंबडे घेऊन येणार तुम्ही. कारण का उपाधीचा बाध झालेला नसतो महाराज. आणि उपाधी संबंधानं अहम मी आज जे स्फुरण आहे माझं, मी आणि माझं ते जाऊ शकत नाही महाराज. आणि ते स्फुरणच मला कारणीभूत आहे महाराज. कारण का अहम जोपर्यंत विश्राम पावत नाही याच्या ठिकाणी तोपर्यंत तुमचं जन्ममरण हे चुकत नाही महाराज. कारण का काहीतरी आपल्याकडं क्रिया होतात. मग त्या मानसिक असून देत, ध्यान असून द्यात आणि कशा असून द्यात. आणि क्रिया म्हटलं की त्याचं फल तुम्हाला भोगायला भले एवढं पुण्य करशीला हो. राहून दे तिकडे काशीला गेला, गयेला गेला आणि कुठे गेला महाराज. पुण्य करून आला का पुण्याचा बाध करून आला. तुका म्हणे आम्ही झालो पुढे काय घटले. अरे पाप तरी भोगायला जायला लागतंच. म्हणजे तिथं बी ये जा आहेच. आणि पुण्य सपलं की पुण्याची पावटी सरे सवे चंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागते माघारी. अरे ब्रह्मदेवाला जर पुनरप्य आहे पुन्हा यावं लागतं तर तुझं काय महाराज. म्हणजे यानं हे सोहळं पूर्ण होत नाही महाराज. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कारण का परमात्मा शुद्ध अशुद्ध विशुद्ध आहे. शुद्ध आहे अशुद्ध म्हणणं महाराज, अशुद्ध असं म्हणणं शुद्ध म्हटले महाराज. पण तिथं शुद्धही नाही. कारण का अरे शुद्ध काय म्हणायचं का अशुद्ध झालाच नाही महाराज. त्याला शुद्ध काय म्हणायचं आहे आणि शुद्ध आहे त्याला आणि म्हणायचं तरी काय महाराज. त्याच्या ठिकाणी कसलंही काय नाही. आता हे सोहळे झाले त्रिभुवन काय झालं महाराज तर आत्म्याची व्याप्तीच आहे तशी महाराज.
जेवढं ब्रह्म आहे, आत्मा कसा आहे हो? देशकाल वस्तू देशकाल वस्तू सद्गुरूंनी वचन दिल्याबरोबर तत्वमसी महावाक्य सोहमाचा आवाज निघतो महाराज. ऊर्ध्वमुखी आळवेला आला दान निज ऊर्ध्वमुखी आळविला सोम शब्दाचा नाद. साधना करत असताना महाराज श्रवण झालं की मनन व्हायला पाहिजे महाराज. मनन झालं की निधिदास लागायला पाहिजे महाराज. निधिदासाने परिपाक अवस्था झाली तर एक घटका दोन घटका का असना समाधीत जातो, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतो महाराज. परत आणि विक्षेपात येतो. प्रयत्न आहे तिथं महाराज. हळूहळू प्रयत्न जर करता येईल तर दृढ समाधी जातो तो महाराज.
समाधी पूर्ण जर झाली महाराज, वृत्ती बाहेर जर आली महाराज, तर आता त्या पदार्थांना पदार्थ म्हणून पाहत नाही महाराज. कारण का आत्म्याच्या ठिकाणी तो व्यापक असल्यामुळं देशाचा अभाव राहिलेला नाही महाराज. आत्मा कसा आहे महाराज, अगोदर परिच्छिन्न वाटत होता महाराज या देहधर्मानं महाराज, पण देहाचा याचा संबंध सुटला ना, प्रत्येक ठिकाणी घटोपाईचं त्याने पटोपाईचं सांगितलं ना, आता ती वृत्ती तिथं जायची गरज राहिलेली नाही महाराज. वृत्तीला दुसरा विषय राहिलेलाच नाही महाराज. दर्शन तेच होतं त्याचं महाराज. म्हणून त्याच्या जीवनाला तुमच्या देशाचा अभाव राहिलेला नाही महाराज. व्यापक आहे म्हणून महाराज. तो आज आहे आणि उद्या नाही असा नाही महाराज. त्रिकालाबाधित्व आहे. विश्व व्हायच्या अगोदर होता, आता आहे, विश्वानंतरही तो नाही. विश्व झालं तरी कोण आहे, झालंच नाही, दिसतंय म्हणून मानायचं महाराज. तोच आहे महाराज. सोनं जसं अलंकार रूपानं प्रतीतीला येतं, तसं तो परमात्माच या रूपानं प्रतीतीला येतो जीवनमुक्त अवस्थेत. कारण का प्रतीती जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला प्रतीती येणार. पण आता सोनाराला जसं सोनं म्हणून प्रतीती येते, तसं ब्रह्मवेत्याला महाराज जे जे दृष्टीला दिसेल तो परमात्माच दिसतो महाराज. आज आहे उद्या नाही अशी म्हणा नाही महाराज. म्हणजे कालाचाही तिथं अभाव नाही आणि सर्व वस्तूत तोच आहे. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळा त्याच्या पुढे घातले न झाला आहे परब्रह्म ओम सोम ब्रह्म. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषम धुवून सांडले. जे काय आपल्याला 6, 5, 12 प्रकारचे भेद सांगितल्यात तिथं कुठलाही भेद राहू शकत नाही महाराज. जीवेश्वराचा भेद निघून गेला. आता सगळं सांगितलं बसायला नको, सांगा म्हटलं तरी सांगतो महाराज. जीवेश्वराचा भेद, कारण का उपाधिकृत भेद आहे. ईश्वराची माया उपाधी आहे, जीवाची अविद्या उपाधी आहे महाराज. त्या उपाधी भेदानं आपल्याला भेद वाटतो, पण चैतन्य काय आहे, एकच आहे. जीवाजीवात देखील भेद वाटला तरी सर्वागती राम एक, सूर्यप्रकाश एकच प्रकाश, आजारच किरण असली तरी तसं अनेक घटात चैतन्य जे आहे ते एकच आहे महाराज. चैतन्यात फरक झालेला नाही महाराज. जीव जडाचा भेद, जीव हा तसं जीव सिद्ध होत नाही, जीव हा पारमार्थिक सत्तेतला आहे. आणि झालेले विषय कसे आहेत, व्यावहारिक सत्तेतले मानून द्या. आणि समसत्तेचा व्यवहार साधक बाधक होतो महाराज. म्हणून इथले किती जरी व्यवहार असले तर ते आत्म्यावर तिथं काही विकार करू शकत नाहीत महाराज, किंवा भेद करू शकत नाही. जीवेश्वराचा भेद, जड जीवाचा ईश्वराचा भेद. आता ईश्वराच्या ठिकाणी जड पदार्थ राहिलेलंच नाही, तोच अभिन्न निमित्त उपादान कारण हा विश्वरूपानं नटलेला आहे महाराज. तोच ऐसा लागव्या माया सूत्रधारी, एकटा एकलाच झाला नानाकारी, स्थूल सूक्ष्म जीव जीवाचे तोच नंदनंदन से बाळ ब्रह्मचारी. नव्हे त्याचे कैसे झालेले खेळिया, नाही त्याची दिसू लागले, आरोप होते ते रूपाशी आले, जीव शिवनाम पावले रे. आपलीच आवडी, आता त्याला आवड आहे पण तो मानावी लागते. कारण का प्राणीकर्म सापेक्ष एकोहम बहुशा, एकलेने कंठविना म्हणून याने केले निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 भूते भौतिके, ऐसाही लागव्या माया सूत्रधारी. एकटा एकलाच झाला. हे तुमचं आमचं जे दिसतंय ना सगळं त्याचं विराट स्वरूप आहे महाराज. त्यालाच विश्वरूप तोच नटलेला आहे महाराज. सोनं जसं अलंकार रूपात नटले तोच परमात्मा नटलेला आहे. माया त्याची उपाधी आहे महाराज. आणि मायेतलंच गुण म्हणजे पंचगुण, पंचमहाभूतानं. त्याच्या सदुगुणाचं कार्य म्हणजे आपलं अंतकरण आहे. म्हणजे मायाच याच्यात अनुसूत आहे. म्हणजे तुमचं आमचं अंतकरण ते त्याचं अंतकरण आहे, वेगळं काय नाही. आणि सर्वांच्या हृदयात, सर्वांच्या हृदयी देशी मी अमुक आहे 80, बुधे सूर्य हरणीची ती वस्तू का जागा जरी जाऊन दिली तरी देव कुठं आहे म्हणते. अरे देव तुझ्यातला काढला असतो, तुला पेटवायलाच पाहिजे. आणि पेटवता की त्यात आहे, पण जरूर म्हणजे ती कार्यरत नाही, नाहीतर तिथं त्याची व्याप्ती राहणार नाही. प्रेता देखील आहे, ऐकले आपण. जडाला व्यापून सर्वत्र आहे म्हणल्यावर जड त्यात
हा लक्षात ठेवायचं. पण आता गेला म्हणत्या तो. अरे लक्षात ठेवायचं, त्याचं कर्म संपलेलं असतं. कर्म संपलं ना, व्यवहार देणारं अंतःकरण जे आहे ना, अंतःकरण त्यातनं निघून जातं पुढच्या वाचनाचं. आणि जर ज्ञान झालं तर अंतःकरण अंतःरूपानं राहतच नाही. जरी असलं आता जीवनमुक्तात बाधित अनुवृत्तीनं राहतं. असवायचा कोटे देहीच विदेही बघू तुझ्या, तू वर्तते दिसते देही. भगवान सांगतो, देही ना माझ्या टाई मी समग्र असे तयाचे हृदय महाराज. तो सुस्वरूपी उठला, द्रष्टीशे द्रष्टा आटला, तो नेहमी काय राटला इंद्रिय. एवढी त्याची अवस्था होती महाराज. आणि म्हणून त्याला अक्काये सोळे झाले विषमधून सांडेले. आता जडजडात तरी कुठे भेद आहे महाराज? सगळं पंचीकृत पंचमहाभूताचंच भेद आहे महाराज. म्हणजे स्वगत सजातीय विजाती भेद तेही तिथे राहत नाहीत महाराज. कारण का परमात्म्याला स्वगत भेद व्हायला अवयव असतात. परमात्मा कसा आहे? निरवयव आहे महाराज, सावयव नाही महाराज, आकाररहित आहे महाराज. आता झाडाला पाती फूल खोड झाडं याच्यातल्या त्या रूपात याच्या बदल आहे, म्हणजे भेद होतो महाराज. तसा परमात्मा अरूप आहे म्हणून त्याच्या ठिकाणी स्वगत भेद बसत नाही. सदाती भेद बसायला त्याच्यासारखा दुसरा कोण नाही महाराज. त्याच्यासारखा तोच आहे. विजाती भेद आहे महाराज, पण त्याच्या ठिकाणी स्पर्श होत नाही त्याचा. कारण का सत्ता भिन्न लागले. दिसणारं जग आहे ना, मायाकार्य आहे ना, आहे महाराज, पण त्याला ते भेद करू शकत नाही. कारण का हे दिसणारं कसं आहे? प्रातिभाषिकलं सत्तेतलं माना किंवा व्यवहारिक माना, तो पारमार्थिक सत्तेतला आहे. आणि समसात्यतच व्यवहार साधक बाधक म्हणून ते दिसत असलं तरी त्याला त्याचा हे होत नाही महाराज. म्हणून स्वगत सदाती विजाती भेद रहित विषम सांधून ब्रह्मपुरे वास ब्रह्मपुरी वास करणे अखंड महाराज. काय ब्रह्मपुरी म्हणजे वैकुंठाला ब्रह्मपुरात जातो काय? तर ब्रह्मपुरी म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी कायम स्थित असतात महाराज. असवायचा कोटे देहीच विदेही एक त्यांची अवस्था असते महाराज. कारणापुरतं आलं तर येतात महाराज. गुरुजी आमचे म्हणायचे, कसल्या जरी तुमच्या त्या फरशा काय मला त्यांचं नाव माहिती नाही संडासमध्ये घातल्या तर जायचं मजा मारायला जाते का जायची पाळी येईल म्हणून जातं आहे? हां नाही, आता पोरांनी जरा चांगलं केलं आहे, 2 दिवस इथंच बसूया म्हणतं आहे काय? नाही नो काय, अरे संडासात आपण बसत नाही, त्याला कळलेला आहे किती घाण आहे. येतील महाराज. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखे तोंड. देहाचं तोंड बघत नाही, देहमध्ये कधी म्हणत नाही. कारण देहाचे विटाळाचे आले. सगळा जो घोटाळा केला आहे तो या देहानं झाला आहे, देहंकारानं झाला आहे महाराज. पहिला इथं तडाखा बसला ना, मग कुठलं घालवायचं महाराज? अरे तिथंच बघ काय जरा तू सुधारणा केलीस तर दुसरीकडे सुधारणा करायला जाऊ नको. न देखे तोंड विटाळाची देहावर येतच नाहीत महाराज. कारण का
ब्रह्मानंदे लागली टाळी महाराज. त्या आनंदाचे रंगी आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे महाराज अशी त्यांची एक ती अवस्था असते महाराज. आणि म्हणून ते तिथनं खाली येतच नाही. देहावर आले तरी ते मी आलो म्हणत नाहीत, कारण का त्यांचा देहाचा पूर्ण काय झालेला असतो, बाध निराश झालेला असतो महाराज. देहावर पूर्ण ममत्व बोलायला सोपं आहे महाराज. हे लक्षात ठेवा. झोपतनं आपल्याला जागं केलं तर का राग येतो, हां का राग येतो नाव सांगा. तर झोपत आनंद आहे, सुख म्हणायचं नाही. झोपेत काय आहे, आनंद आहे. कोणत्या बायकोचा, कोणत्या म्हणजे तुम्ही म्हणणार किती आहे का, स्वप्नात बी असते आणि जागृतीत बी असते का. बरं जागृतीतली गंमत धावती तशी स्वप्नातली बी धावती ना. आणि तेवढ्या कालापुरता तिथला आनंद आहे असं वाटतं महाराज. पण तो आनंद नाही. आनंदाचा तिथं काय आहे, भास आहे महाराज. पण इथं मात्र दादा जीव जवळजवळ ब्रह्मस्वरूपातच. हां जरा एक वचन बोलतो, बोला. लवकर जो चैतन्याचा आनंद आहे हो तो सापेक्षित नसून निरपेक्ष. बरोबर आहे की, बरोबर आहे की. असं यामध्ये सोपं बरं बरं तसं येतो. हां आता हे आहे ते सापेक्षित भाव आहे. काहीतरी संबंध घेऊन, आता मी पुढचं बोलतो. हां तसं हां काहीतरी संबंध घेऊन बोलावं लागतं. बायकोचा आनंद आहे असं वाटतं महाराज, पण आनंदाची नित्य आनंद म्हटले महाराज. लक्षात ठेवा. बायको जर आनंद स्वरूप असती तर तुला ढाळ झालं म्हटलं तरी आनंद व्हायला पाहिजे होता. म्हणून तो सापेक्षित आनंद आहे. तो आनंद टिकत नाही महाराज. म्हणून तिथं आनंदाची आपण काय केल्या, कल्पना केल्या महाराज. मग ती बायको तुमची स्वप्नातली असून देत, जागृत. आनंद हे तिचं स्वरूप नाही महाराज. गुळ हे गोडी आहे. रागान खावा, कशी खावा, उद्याची परवाशीला खावा, पण तसं विषयाचं होत नाही महाराज. म्हणून तिथं विषयात कल्पना केली सुखाची, ती भ्रामक कल्पना आहे. मग ती सुख तिथं का होतं त्याचं मी थोडक्यात वर्णन मी करतो. आलाय प्रसंग म्हणून. विषयात सुख आहे आणि वाटतं का, तर विषयात सुख नाही, पण तिथं जे तुम्हाला अनुभवाला येतं त्याचं कारण हेच आहे. विषयाची इच्छा झाली की अंतःकरण चंचल होतं महाराज. मनुष्य ते विषयी प्राप्तीच्या पाठीमागं लागतो महाराज. आणि विषयाला प्राप्त झाला की विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरता, आत्मानंदाचं भान. एवढं झालं. आता बाकीचं घ्यायची काय, म्हणजे तिथं जो विषय आहे तो देखील महाराज याचाच आहे, पण सापेक्षित भावना म्हणून तो बदलतो, राहत नाही. आता इथं जो तुम्हाला आनंद आहे झोपेत, निर्विषय आहे, निर्निमित्त आहे, निर्बाध. त्या आनंदाचा बाध होत आणि बाद झाला तर जागृती येऊन सांगितलं नसतं. पण एवढी तिथे एक उणीव आहे. अज्ञानानं साचाची पुढती विरा, न येता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचो करा. तिथं शिका टाकला असता रे बाबा. अहो तो रोज आनंद मिळतो म्हणून तरी आपण झोपे जातो. मी एक तुम्हाला सर्वांना आनंद म्हणजे सापेक्षित कळून आलं तर भोगाचा त्याग करावा लागत नाही. होतच तो सहज होतो. अहो त्याग केलं ऐका. आणि निरपेक्ष आनंदाला म्हणजे काय मिळ, साधन सामुग्री सुद्धा संपून जाते. अहो काय गरजच नाही तिथे. काय गरज आहे मला. नित्य आनंदापुढे आनंद. तो कोण म्हटलंय, गोपींचं हे आहे ना, नित्य आनंदापुढे आनंद. तू काय निर्माण करायचा नाही महाराज, निर्माण करायचा नाही, निर्माण करायचा नाही महाराज. तो स्वयंसिद्ध आहे महाराज. असो तृप्ती झाली साधने सरती अपयशी महाराज. आता क्रिया नाही, काय करायची गरज आहे, काय करायची गरज आहे. असो. आणि झाली तरी त्याच्याकडनं होत नाही ती महाराज. लक्षात ठेवा. ते प्रारब्ध पश्चात होईल महाराज, होणार. ती जोपर्यंत आहे तोपर्यंत होणार, दिसणार. दिसणार पण ते चांदी नाही दिसणार, शिंपत दिसणार. इथं सगळं आलं या कीर्तने, म्हणजे जगत आणि रासे सगळं आलं इथं. आता हे सोहळे झाले, देहावर येत नाही महाराज. त्या स्वरूपाची त्यांना पूर्ण महाराज अनुभूती आलेली असते. आणि जरी देहावर आले तरी त्यांना देहाचा संबंध लागत नाही. म्हणून न देखे तोंड
कुमार कुमारी बसलंच ते चला बोला इथं जाऊ की माईकला जावा जावा तिकडे आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता हे सोहळे झाले त्रिभुवन.
संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषमधून सांडिले ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखे तोंड ढाळाचे. कारण का स्वरूपाचाने आपला कधीही महाराज खंड पडत नाही का पडतोय महाराज. फक्त तिथं स्थिर ढाणावरती नात्यंतिक गरज. वृत्ती जर स्थिर नाही झाली तर आनंद सगळं वृत्तीचं काम आहे महाराज. म्हणून आपल्या शास्त्रात वृत्ती बाबतीला अत्यंतिक महत्त्व दिले महाराज. जोपर्यंत आपली वृत्ती अंतर्मुख तिकडे स्थिर होत नाही महाराज तोपर्यंत तिथं आनंदाचा भान होऊ शकत नाही महाराज. या स्थितीत महाराज अखंडाकार वृत्ती लागलेली असते महाराज. त्याच्यामुळे आत्म्यात आनंदाचा एक किंचित देखील महाराज तिथं बाद किंवा हे लय होत नाही महाराज. आणि म्हणून न देखे तोंड विठाळाचे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. एकांताचा वास म्हणजे कुठे भांडाऱ्यावर जाऊन बसली काय. अरे वनात गेला आणि वनिता चिंतन उलतोनी परग्रही. चित्तात कुठलाही विषय नाही महाराज. जरी आलंबन आलं तरी त्याचा आणि माझा काय संबंध येणार व्यवहारात महाराज. विषयाचा त्यांचा संबंध हा होणार महाराज. पण महाराज विषयातलं पूर्ण तादात्म्य तुटलेलं असतं. विषयाचा आणि त्या प्रकृतीचा देहाशी संबंध आहे त्याच्या संबंधाने व्यवहार त्यांचा होतो. त्याची ईश्वराची सत्ता तो व्यवहार हा त्याचा निषेध झालेला असतो महाराज. आणि त्या व्यवहारात देखील महाराज त्यांना तो आनंदच मिळतो. बरोबर आहे. जरी तरंग आला तरी काय आहे ते आनंदाचे डोही. आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची महाराज. कारण का त्यांना आता विषय रूपानं राहिलेला नाही. राहिलेला असेल तर अजून कुठंतरी अजून हाय म्हणायला काय. कारण का तिथं काय झालेलंच नाही. न झाला प्रपंच आहे परब्रह्म महाराज. कुठं काय आहे महाराज. अखंड गाठले महाराज. म्हणजे त्यांच्या वृत्तीला जरी विषयाचा संबंध आला तरी विषयाचा संबंध नाही. विषयोपयुक्त चैतन्याचा संबंध आहे. जरी व्यवहार होत असला तरी महाराज ते एकांतातच आहेत. कारण का त्या स्थितीवरनं ते बाजूला नाहीत. म्हणून तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा. सदा का गाठलं महाराज तर विषयात देखील आनंद आहे तो कुणाचा त्यांचाच आहे. तोच आहे त्याचाच आनंद आहे महाराज. म्हणून शेवू सदा गाठलं महाराज. कुठल्याही काळात त्यांना आनंद जेवढा मिळतो तो त्या स्वरूपाचाच आहे. नाही त्यांच्याशिवाय दुसरं काय आता झालेलं नाही महाराज. असा त्यांचा अनुभव असतो. म्हणून तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषमधून ज्ञानेश्वर
यम कंद जवा